जाता जाता ती म्हणते की माझी आता जांभळं पिकलेली आहेत. हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर, सह्याद्री डिस्कवरीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जुळी नाळ निसर्गाशी माणसाची आणि असाच निसर्ग आणि माणूस आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आज आपण जंगलात आलेलो असताना रानमेवा हा जंगलची समृद्धी आहे हे तुम्हाला माहीत आहे. आणि असा रानमेवा ज्यावेळी आपल्याला खायला मिळतो त्यावेळी आपल्याला जे काय आत्मिक समाधान आणि एक आत्मिक सुख मिळतं ते अप्रतिम असतं. कारण का जंगलामध्ये कोणत्याही औषध फवारणी कोणत्याही वनस्पतीवर केलेली नसते. बायोडायव्हर्सिटीचा तो एक भाग असतो आणि अशातून जी काय फळं मिळतात ती आपल्याला 100% आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायी असतात असं आपण मानतो. आणि आज आपल्याला मिळालेलं आहे हे बघा जांभूळ. तर जाता जाता वाटेत आता हे बघा हे झाड पिकलेलं आहे, म्हणजे झाडावर खूप जांभळं लागलेली आहेत. हे बघा जे मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. आणि एक ढापी त्याची खाली आलेली आहे. वाटेत जाता जाता ती म्हणते की माझी आता जांभळं पिकलेली आहेत आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्यावा. म्हणून वाटेत जाताना ही बघा मित्रांनो अशी एक फांदी खाली आलेली आहे आणि आपण ह्या पिकलेल्या जांभळाचा आता आस्वाद घ्यायचा आहे. हे बघा तर अगदी तुरट चव, गोड चव आणि जांभळं अगदी आरोग्यासाठी आरोग्यदायी असतात हे आपल्याला माहीत आहे. आणि आज आपण याचा आस्वाद घेतलेला आहे मित्रांनो. तर असं हे निसर्ग आणि निसर्गाशी आपली नाळ जुळलेली आहे आणि निसर्गानंच आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. आणि शरीर देखील आपलं जे आहे ते पण निसर्गानंच दिलेलं आहे. आणि असं निसर्गाच्या सानिध्यात जगत असताना मित्रांनो जी मजा येते ना ती तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीचं हे सह्याद्रीतलं रांगडं जीवन मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आवडला व्हिडिओ तर नक्की शेअर करा. अजून रानमेवे बरेचसे येणार आहेत. तर आता जांभळ आलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एक व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.